पेसा नोकर भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन करणाऱ्या आमदार खासदारांविरोधात पालघरमधील ओबीसी संघटना आक्रमक झालेली आहे। पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर ओबीसी संघटनांचं आंदोलन सुरू आहे। जिल्ह्यातील ओबीसी बेरोजगार तरुणांवर पेसा भरतीच्या निर्णयाने अन्याय होणार असल्याची ओबीसींची भावना असून खासदार हेमंत सावरा यांच्या वाडा येथील घराबाहेर ओबीसी संघटनांची घोषणाबाजी सुरू आहे। ओबीसींसाठी ही घरावरून उडी मारण्याचं ओबीसी संघटनांचं खासदार सावरा यांना आवाहन आहे। यावेळी मोठ्या संख्येने वाडा तालुक्यातील सर्व पक्षातील ओबीसी कार्यकर्त्यांसह ओबीसी नागरिकांनी खासदार हेमंत सावरा यांच्या घराला घेराव घालून घोषणाबाजी व निदर्शने केली। डॉक्टर साहेब जय महाराष्ट्र। साहेब लाईनवर आहे आता ते इथे उपस्थित नाहीये बोलतात। जरा शांतता घे जागा। खासदार साहेब कालचं तुमचं जे आंदोलन झालं त्या संदर्भात सर्वांचं हे आहे जो अध्यादेश सरकारने काढलेला आहे हा टोटल सर्व समाज बांधवांवर अन्याय करून हा जो अध्यादेश काढलेला आहे त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी सर्व लोक इथे तुमच्या इथे आलेले आहेत ते निवेदन देण्यासाठी सर्व पक्षीय तर काय आपली भूमिका काय असेल साहेब याच्यावर? हॅलो खासदार साहेब, हॅलो आता खासदार साहेब तातडीने आपण पेसा भरतीसाठी जो अध्यादेश काढलेला आहे आता याच्यामध्ये फक्त आदिवासींच्याच कॅन्डिडेटची भरती होणार का सोबत बिगर आदिवासींना पण घेणार भरतीमध्ये? आता जे आता भरती होणार आहे त्याच्या फक्त आदिवासींच्याच ऑर्डर निघणार की बिगर आदिवासी कॅन्डिडेटची पण निघणार आहे? आता फक्त पेसा क्षेत्रातले त्यांनाच फक्त मिळणार। मग पेसामध्ये आम्ही पण जातो नाही ऐका आता आमची मागणी अशी आहे, आमची मागणी आता अशी आहे साहेब, ऐका साहेब, पेसा क्षेत्र म्हणजे आदिवासी क्षेत्र आहे का? आम्ही पण पेसामध्ये जातो ना साहेब। नाही आता आमची मागणी अशी आहे का भरती करणार असाल साहेब भरती करणार असाल साहेब ऐका कोर्टाचा निर्णय जरी निगेटिव्ह असला तरी मग त्यांना वेगळ्या पदावर घेणार आहेत साहेब। पेसा साहेब ऐका ना, फक्त ऐका तुमची भूमिका तर आमची भूमिका आहे का? पेसा म्हणजे आदिवासी, पेसाचा अर्थ आदिवासी होत नाही। पेसा एक क्षेत्र आहे, त्या भागात राहणारे सगळे लोक आदिवासी बिगर आदिवासी आलेले आहेत आणि आम्ही पण त्याच्या क्षेत्रामध्ये राहतो। पेसा म्हणजे आदिवासी नाही, पेसा म्हणजे एक क्षेत्र आहे पेशी आणि बिगर आदिवासी मध्ये याच्यामध्ये येत आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे का आमची आता अशी मागणी आहे का तुम्ही जर नियुक्त्या देणार असाल तर त्या कशा पद्धतीने देणार? बिगर आदिवासींना विश्वासात घेऊन आम्हाला विश्वासात घेऊनच ऑर्डर दिल्या पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। फक्त आदिवासीची कॅन्डिडेटची भरती होणार असेल तर आम्हाला पण आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल। आज आम्ही शिष्टमंडळ म्हणून तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलेलो आहोत आणि तुम्ही त्या पद्धतीने आमची भूमिका मांडाल म्हणजे एक आदिवासींचे प्रतिनिधी आणि बिगर आदिवासींचे प्रतिनिधी तुम्ही वाटतंय की बिगर आदिवासी पेसा क्षेत्रामध्ये सगळेच राहतात, बिगर आदिवासी पण राहतात आणि त्यांनाही लोकसंख्येच्या प्रमाणात तिथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। साहेब पेसा म्हणजे आदिवासी नाही, आदिवासी पेसा म्हणजे आदिवासी बिगर आदिवासी दोन्ही आलेले पेसामध्ये। आम्ही पण या क्षेत्रामध्ये राहतो, आमचं आरक्षण शून्यावर आलेलं आहे
आम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये शून्य केलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही, तुम्ही जरी आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करा, सगळे बिगर आदिवासी कार्यकर्ते तुमच्या मागे फिरतात. आम्ही सुद्धा तुमच्या मागे फिरले, सौरासाहेबांच्या मागे सगळे लोक फिरलेली आहेत. या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक सगळे आलेले आहेत की ज्यांनी सौरासाहेबांना स्वर्गीय सौरा मदत केलेली आहे. आणि आम्हाला तुम्ही वाड्याच्या आत होऊन आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे साहेब. आमची एवढीच मागणी आहे की तुमची जी भूमिका आहे त्या भूमिकेसोबत आपण राहू आणि त्याबद्दल नाही साहेब, फक्त आमची एवढीच मागणी. आता आमची तातडीची साहेब फक्त ऑर्डर काढा, त्या आदिवासींसोबत बिगर आदिवासींच्या निघाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे. फक्त आदिवासी समाजाच्या काढू नका, एवढीच आमची मागणी आहे. हा तुम्ही हा ना, आमचं तेच म्हणणं आहे. ऑर्डर आदिवासींसोबत बिगर आदिवासींच्या ऑर्डर निघाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे. जर आम्ही एक क्षेत्रामध्ये राहतो, ही आमची मागणी तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा. साहेब आज किती वाजता भेट होईल आपली? मी आता वसई करून नंतर मुंबईला जाणार आहे. हा, मला उशीर नाही जरा यार. उद्या सकाळी पण भेटू शकतो आम्ही. बरं ठीक आहे.